कानपूरच्या महाराजपूर पोलीस ठाण्यात एक तरुण रडत रडत आत येतो। पोलिसांना वाटतं की काहीतरी चोरी झाली असेल किंवा अपघात झाला असेल, पण तो तरुण जे बोलतो ते ऐकून तिथल्या पोलिसांच्याही अंगावर काटा येतो। तो म्हणतो, साहेब, मी माझ्या पत्नीला मारून टाकलंय, तिचा मृतदेह घरात पडलाय, अटक करा मला। ज्या मुलीनं घरच्यांचा विरोध करून सर्वांशी नातं तोडून त्या तरुणाशी लग्न केलं होतं, त्याच श्वेताचा या पतीने क्रूरपणे अंत केला होता। पण कशामुळे केला होता, काय होतं या हत्येमागचं कारण, तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। ही गोष्ट सुरू होते फतेहपूरच्या मोहनपूर गावातून। सचिन सिंह आणि श्वेता उर्फ रिया हे दोघे एकाच गावचे। समोरासमोर दोघांचंही घर आणि त्या घराच्या समोरासमोर दोघांची नजरानजर होऊन दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं। पण श्वेताच्या वडिलांना राजकुमार यांचं नाते मान्य नव्हतं। सचिनवर आधीच विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल केला होता। त्या प्रकरणी गुन्हा देखील झाला होता, त्याला अटकही करण्यात आली होती। मात्र ज्यावेळेस 4 महिन्यानंतर त्याला जामीन झाली, त्याच वेळेस रिया म्हणजे जी श्वेता आहे तिच्यावर प्रेम करणारी, तिने त्या कोर्टामध्ये अशी फिर्याद दिली की मी माझी केस पाठीमागे घेत आहे। त्यानंतर सचिन सुटला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तो रियाच्या घरासमोर गेला। घरासमोर गेल्यानंतर त्या ठिकाणी मोठमोठ्याने ओरडू लागला, रिया, माझं तुझ्यावर जीवापासून प्रेम आहे, तू माझ्यावर देखील प्रेम करत होती, पण असं काय झालं की तू मला जेलमध्ये पाठवलं। आता हा विषय त्या ठिकाणीच थांबलेला नव्हता। रियाने त्याला दारात पाहिलं, दारात पाहिल्यानंतर ती घरातून बाहेर आली। घरातून बाहेर आल्याबरोबर तिने त्या सचिनला मिठी मारली आणि त्या ठिकाणी घरचे जे सर्व मंडळी होती ते देखील हे सर्व पाहत होते। परंतु त्यांना देखील आश्चर्य वाटलं, कारण ज्या मुलीनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती, ज्या मुलाला पोलीस कोठडीची हवा खायला घातली होती, तीच तरुणी आता त्या मुलाच्या गळ्यात पडली होती। कालावधी निघून गेला। कालावधी निघून गेल्यानंतर रक्षाबंधनचा दिवस होता। रक्षाबंधनच्या दिवशी दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि ते यशस्वी देखील केला। दोघेही घरातून रक्षाबंधनच्या दिवशी बाहेर पडले आणि दोघं थेट पोहोचले गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी। आता सुरत या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी काही दिवस राहिले। त्या ठिकाणी काही प्रमाणात त्यांच्याकडे जेवढे पैसे होते तेवढे पैसे त्यांच्याकडे संपले। त्यानंतर सचिनने त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली। आता काम करत असताना त्या ठिकाणी घराचा जेवढा खर्च होता, सचिन तेवढे पैसे कमाई करत होता, परंतु या ठिकाणी आपलं काही सूत जुळणार नाही, व्यवस्थित राहणं होणार नाही। त्यामुळे त्यांनी थेट गाठलं कानपूर शहर। आता कानपूर शहर गाठल्यानंतर त्या ठिकाणी रूम किरायाने केली आणि त्या रूममध्ये ते राहू लागले। आता त्या ठिकाणी रूम किरायाने केली होती, त्या ठिकाणी ते राहत असताना सचिन हा रिक्षा चालवण्याचं काम करू लागला होता आणि काम करत असताना जवळपास या दोघांच्या लग्नाला देखील 3-4 महिन्याचा कालावधी झाला होता। आता घरी राहत होती फक्त रिया आणि सचिन हा रिक्षा चालवत होता। त्यामुळे त्या बाहेर त्याचे मित्र कंपनी देखील भरपूर झालेले होते, परंतु त्याला एक संशय होता पत्नीवर। तो संशय कशा प्रकारचा होता, तर तो संशय होता की त्या घराच्या म्हणजे जिथं रिया आणि सचिन राहत होते त्या घराच्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या रूममध्ये इंजिनिअरिंग शिक्षण घेणारे 3 मुलं राहत होते। तरुण होते, वय बी जवळपास त्यांचं 18-19-20 या दरम्यानचं होतं। आणि याच दरम्यान सचिनने थोडा संशय व्यक्त केला। एक दिवस त्याने असं ठरवलं की आज परीक्षाच घ्यायची। त्यानुसार त्याने काय केलं, रिक्षा घेऊन बाहेर गेला आणि रात्री पत्नीला फोन करून सांगितलं की मी आज येत नाही, मी इकडे मित्राच्या घरी थांबत आहे, आम्हाला पार्टी करायची आहे। आता ज्या पद्धतीनं सचिन बोलत होता त्या पद्धतीनं रियानं ऐकलं आणि रिया म्हणली की ठीक आहे, मी पण दिवसभराच्या कामाने थकली आहे, मला पण आराम करायचा आहे, मी झोपी जाते। आता ज्या पद्धतीने रिया सचिनला फोनवर बोलली होती, अगदी त्या पद्धतीने सर्व काही ठीक होतं। मात्र त्यानंतर जे सचिनच्या मनात होता तो संशय त्याला खरा आहे की नाही हे पाहायचं होतं। त्यामुळे त्याने हे सर्व नाटक केलेलं होतं। रात्री जवळपास 11-11:30 वाजण्याची वेळ झालेली होती। सचिन हा थेट घरी आला। घरी आल्यानंतर ज्या ठिकाणी ते राहत होते त्या गेटच्या दरवाजाला कपड्याने बांधलेलं होतं, कारण त्या ठिकाणी लॉक वगैरे लावण्याची सुविधा नव्हती, त्यामुळे कपड्याने त्या घराला बांधलेलं होतं। सचिन 11:30च्या सुमारास आतमध्ये आला, दरवाजा उघडला आणि त्यानंतर टेरेसवर जाऊन त्याने आत रूममध्ये पाहिलं। त्यावेळेस रूममध्ये अतिशय भयंकर स्वरूपाचं चित्र त्या ठिकाणी दिसलं, कारण रिया त्याबरोबर ते 2 इंजिनियरचे मुलं आणि ती एक असे 3 जण त्या ठिकाणी झोपलेले होते। आता सचिनने दरवाजा वाजवला नाही, आतमध्ये गेला। आतमध्ये गेल्यानंतर त्याने दोन्ही मुलांना पकडलं, पत्नीलाही पकडलं आणि त्यांना मारहाण करू लागला। परंतु ज्यावेळेस हे मारहाण करत असताना सचिनला रियाने सुनावलं की जर त्याला मारहाण केली तर मी तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देईल।
त्यानंतर रियाला घेऊन सचिन हा पोलीस स्टेशनमध्ये गेला. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर जो काही प्रकार त्या ठिकाणी झालेला होता, रियाने केलेला होता, तो सर्व प्रकार त्या ठिकाणी सांगितला आणि पोलिसांना हे सर्व हकीकत सांगितल्यानंतर पोलिसांनी दोघाला देखील समजून टाकलं की ठीक आहे, आतापर्यंत जे झालं ते झालं, परंतु यापुढे अशा प्रकारचं घरानं घेऊन इकडे येऊ नका. दोघांमध्ये समन्वय साधा. लग्न होऊन तुमचे 4 महिने झालेले आहेत. विशेष म्हणजे दोघांचा प्रेमविवाह देखील झालेला आहे. आता ज्या पद्धतीने पोलिसांनी त्यांना समजून सांगितलं होतं, त्यामुळे सचिन आणि रिया हे दोघेही त्याच रूमकडे गेले आणि रूमवर गेल्यानंतर रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद होण्यास सुरुवात झाली. रियाने थेट सचिनला धमकी दिली की जर ह्या मुलांच्या बाबतीत काही झालं तर मी तुला सोडणार नाही, अथवा आम्ही 3 जण मिळून तुला जिवंत मारू. आता ज्या पद्धतीनं रियाबरोबर सचिन याचं प्रेम प्रकरण झालेलं होतं, लग्नही झालेलं होतं, त्यामुळं सचिन याला भयंकर स्वरूपाचा राग आला आणि त्याच ठिकाणी त्याने रियाचा गळा दाबून खून केला. ज्या पद्धतीची घटना त्या ठिकाणी घडली होती, ज्यावेळेस रियाचा पूर्ण मृतदेह त्या बेडवर पडलेला होता, त्यानंतर सचिनला लक्षात आलं की आपल्या हातून भयंकर गुन्हा झालेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तो बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर कानपूरच्या बसस्टँडवर गेला, बसस्टँडवरून रेल्वे स्टेशनवर गेला आणि तो जो रात्रभर जवळपास त्या कानपूर शहरामध्ये फिरत होता. मात्र ज्यावेळेस सकाळ झाली त्यावेळेस तो सकाळी थेट महाराजपूर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचला आणि त्या ठिकाणी तो रडत रडत गेला. त्या ठिकाणी पोलिसांना सांगितलं की त्याने त्याच्या पत्नीचा खून केला आहे. आता त्यानंतर पोलिसांनी ज्या प्रकारची त्याची अवस्था होती, ज्या पद्धतीने तो रडत होता, त्याला घेऊन थेट घटनास्थळ गाठलं. घटनास्थळी गेल्यानंतर त्या ठिकाणी रिया जी होती ती बेडवर निश्चित पडलेली होती. त्या ठिकाणी तिचा मृत्यू झालेला होता. आता ही गोष्ट ज्यावेळेस तिच्या नातेवाईकाला म्हणजे तिच्या आईवडिलांना कळाली, त्यावेळेस तिचे नातेवाईक आईवडील हे थेट कानपूर शहरात आले आणि कानपूर शहरात आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सचिन याच्याबरोबर आमचा लग्न करण्यास विरोध होता, मात्र तरी देखील दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आणि लग्न झाल्यानंतर पुन्हा सचिनच्या आईवडिलांनी आमच्याकडे जवळपास 15 लाख रुपयाची मागणी केली, त्यामुळंच त्याने हे प्रकरण केलं, रियाला मारलं, अशा प्रकारची फिर्याद दिली. कारण आमच्या मुलीचा कोणत्याही तरुणाशी अथवा कोणाशी अनैतिक संबंध नव्हता, या प्रकारचं स्पष्टीकरण रियाच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलं होतं. आता त्या पद्धतीनं पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. सचिनला देखील अटक केली आहे, त्याला त्याच्या आईवडिलांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. आता या प्रकरणाचा तपास अजून देखील पोलीस करत आहेत. मुख्य कारण यामध्ये काय आहे हेच आता शोधून काढलं जाणार आहे. सध्या तरी जेवढं काय घडलं होतं ते आपण सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतर जे काय अपडेट येईल ते अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तोपर्यंत जय हिंद.